हायवेवर शक्यतो कोणाबरोबरही पंगे घेऊ नका. तुमच्यात हेल्मेटच्या आतमध्ये जेवढं बोलायचं शिव्या घालायच्या तेवढं घालून घ्या, पण त्याला काही हातवारे करून किंवा बाकी काही असं चाळवू नका. कोणी आणखीन काहीतरी म्हणतं, आंटी म्हणतं. मी आणि माझी बहीण आम्ही मावशी म्हणायचो की याचा म्हणजे मावशी आली, मला आज मावशी आली वगैरे वगैरे. सो या कारण की तो एक अजूनही टाबू आहे आपल्या सोसायटीमध्ये आणि तो कुठेतरी आता कमी व्हायला पाहिजे. आज मी हे असं रेकॉर्डिंग करणार आहे. सो लेट्स सी हाऊ डज इट गोज. चला, सुपर एक्साइटेड फॉर दिस राईड. गुड मॉर्निंग एव्हरीवन. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे माझ्या चॅनलवर म्हणजे मोबी टेल्सवर स्वागत आहे. आज महिला जागतिक दिनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. ह्याच वुमन्स डेच्या निमित्ताने आज मी निघाले आहे बायकर बेब्स या ग्रुपसोबत एका राईडसाठी. ही आमच्यासाठी एक ॲनिव्हर्सरी राईड असणार आहे, त्यामुळे तुम्ही चला माझ्याबरोबर ही राईड एन्जॉय करा. आज राईडवर असताना ना मी तुमच्यासोबत छान छान गप्पा मारणार आहे आणि मी आज ट्राय करेन की महिलां रिलेटेड काही टॉपिक्सना घेऊन आपण डिस्कशन करू. ठीक आहे. सो स्टे ट्यून विथ मी, कुठेही जाऊ नका. तुम्ही जर का अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज टू लाईक शेअर सबस्क्राईब टू माय चॅनल मोबी टेल्स. ठीक आहे, चलो सी यू ऑन द राईड. गणपती बाप्पा मोरया. हर हर महादेव. जय श्रीराम. चल टाटा. लेट्स गो गाईज. सकाळचे वाजले आहेत 5:13 टू बी प्रिसाईज आणि 6 वाजता मला पोचायचं आहे पाहला NMMCच्या इथे, नवी मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन जे आहे ते त्या ठिकाणी. सो आता मी जस्ट ऐरोलीचा टोल क्रॉस केला आणि आता ऐरोली ब्रिजवर आहे. सकाळचे वाजले आहेत 5:25 आणि मुंबई खूप छान प्लीझंट आहे. फक्त सूर्य वर येईपर्यंत हे मुंबईचं वातावरण खूप छान असतं. त्यानंतर मग सध्या मार्च महिना चालू असल्यामुळे उन्हाळा वाढत चाललेला आहे. यावेळेस आमचा हिवाळा आम्हाला फक्त काही दिवसांसाठीच, अगदी हातावर मोजता येईल एवढ्या आठवड्यांपुरताच मिळालं. त्यामुळे खूप असं मिस करतो आहे आम्ही सध्या त्या थंडीला, गुलाबी थंडीला मुंबईच्या. हिअर वी आर ॲट नवी मुंबई. हाय अपेक्षा. गुड मॉर्निंग. हाय रंजना. हाउ आर यू? नाइस मीटिंग यू आफ्टर सो लॉन्ग. Hi, good morning everyone. Happy anniversary everyone. So exactly last year we started our first ride as biker babes. So let's enjoy, have time for yourself. Let's start. Okay? Sailing fun. Hey biker babes. Happy anniversary. Happy anniversary to everyone. ओके, सो माझ्याकडे आहे हा GoPro 9 जो मी माझ्या फ्रेंडकडून घेतलेला आहे आणि समोर आहे माझा आधीचा GoPro 7 आणि आज मी हे असं रेकॉर्डिंग करणार आहे. सो लेट्स सी हाऊ डज इट गोज. चला, सुपर एक्साइटेड फॉर दिस राईड. आम्ही एक 7-8 जणी इथे भेटलो आहोत बायकर बेब्स ग्रुपमधल्या आणि आता मी निघालो आहोत कर्जतला जाण्यासाठी. ठीक आहे, चलो सी यू ऑन द रोड. उजेड पण होत चालला आहे, आपण मजा करत गप्पा मारत जाऊया. गाइस लेट्स गो. गणपती बाप्पा मोरया. हर हर महादेव. जय श्रीराम. माझ्या फेवरेट JNPT रोडवर आणि खूप छान वेदर आहे, थंड वेदर आहे. मार्च महिना सुरू झालेला आहे. हा उन्हाळा आता जाणवायला लागेल मुंबईमध्ये हळूहळू. सो गाईज लेट्स टॉक अबाउट सम थिंग्स ज्याचा आपल्याला प्रत्येकाला टॅबू वाटत असतो, ते म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल, ज्याला आपण पिरियड्स असं म्हणतो. जिथे जगातले 50% जे पॉप्युलेशन आहे म्हणजे महिला आहेत ते
ह्या सायकलमधून जातात, त्यामुळे त्याबद्दल मोकळेपणाने बोलण्यात मला वाटतं काहीच हरकत नाही. आपण सगळ्यांनीच हा विषयावर आता ओपनली बोललं पाहिजे. आणि सुरुवातही झालेली आहे. आय थिंक नवीन पिढी तर डेफिनेटली ह्या गोष्टींचा कोणालाही बाऊ नसतो. सो ओके, सो जेव्हा तुम्हाला राईडला निघायचं असतं आणि तुमचे डेट्स क्लॅश होणार असतात, तुम्हाला माहिती असतं, त्यावेळेस ट्राय करा. जर का तुम्हाला पेन होत असेल तर ट्राय करा त्याच्या आधीच 12 तास किंवा 24 तास आधीच पेन किलर घ्या, जेणेकरून तुम्हाला राईडच्या दिवशी त्रास नाही होणार. ओके, जर का तुमचे पिरियड्स रेग्युलर नसतील तर आय विल सजेस्ट एव्हरीवन टू डू सम बेसिक एक्सरसाइजेस. आठवड्यातून ॲटलिस्ट 3 ते 4 दिवस तुम्ही 30 to 45 मिनिट्स वॉक करा, ब्रिस्क वॉक करा, जेणेकरून, आणि हे फक्त असं नाही की आठवडाभर कराल आणि मग तुम्हाला बरं वाटेल. तुम्हाला कंटिन्युअसली ते तुमची लाईफस्टाईल चेंज करून तुम्हाला ते करावं लागेल, जेणेकरून तुम्हाला हेल्थवाईज पण त्याचा फायदा होईल. आणि दुसरं म्हणजे ह्या पण काही गोष्टी ज्या आहेत त्या नॉर्मलाइज व्हायला हेल्प होईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काळे मनुके. जर का तुम्हाला काळे मनुके आवडत असतील नसतील काही हरकत नाही, बट त्याच्यामध्ये खूप मेडिसिनल व्हॅल्यू आहे काळ्या मनुकांमध्ये. बापरे, हा कसला रोग खराब आहे. एनिवेज, आपण गप्पा मारू. तर तुम्ही ना रात्री ते सोप करा, एस्पेशली जेव्हा तुमचे डेट्स असते त्याच्या 7 दिवस आधी ना तरी नक्कीच. म्हणजे त्यानंतर मग ते रेग्युलर करायला सुरुवात करा, पण 7 दिवस आधीपासून 4 काळे मनुके, जास्त नाही, फक्त 4 काळे मनुके रात्री भिजत घाला आणि सकाळी ते तुम्ही अंशपोटी घ्या. म्हणजे उठल्याबरोबर लगेचच तुम्हाला ते घ्यायचं, ठीक आहे, काही न खाता पिता. आणि त्यानंतर तुम्ही तुमचं रेग्युलर डे सुरू करू शकता, जे काही गरम पाणी म्हणा किंवा ब्लॅक कॉफी, ज्यांना काही सवय असेल त्याप्रमाणे. ते पण तुम्ही नुसतं असं नाही म्हणजे की आता मी घेतलं आणि मला काही फरक पडत नाही असं नाही. ती तुमची लाईफस्टाईल झाली पाहिजे. रोज घ्या. तुम्ही 3-4 महिन्यातच तुम्हाला त्याचा डिफरन्स कळायला लागेल. जर का तुम्हाला पेन होत असेल तर त्याने ब्लड क्लीन व्हायला हेल्प होते, ठीक आहे. ज्या दिवशी आता समजा राईड आहे आणि त्याच दिवशी तुम्हाला तुमचे पिरियड सुरू झाले किंवा चम्स म्हणतो आपण, काही ॲक्च्युली ना बऱ्याच आम्ही लहानपणापासून बरेच वेगळी नावं ठेवली आहेत ह्या गोष्टीला. म्हणजे आपण उघडपणे पिरियड्स बोलू शकत नाही, त्यामुळे चम्स म्हणतो, कोणी आणखीन काहीतरी म्हणतं, आंटी म्हणतं. मी आणि माझी बहीण आम्ही मावशी म्हणायचो की याचा म्हणजे मावशी आली, मला आज मावशी आली वगैरे वगैरे. सो या कारण की तो एक अजूनही टाबू आहे आपल्या सोसायटीमध्ये आणि तो कुठेतरी आता कमी व्हायला पाहिजे. तर जेव्हा तुम्ही ज्या दिवशी तुमची राईड असेल आणि तुम्हाला निघायचं आहे तर आपल्यासाठी म्हणजे आपल्या महिलांसाठी इम्पॉर्टंट असतात वॉशरूम. कारण की अदरवाईज देखील म्हणजे नॉट ओनली ड्युरिंग द पिरियड टाइम्स बट वॉशरूम खूप इम्पॉर्टंट असतात आणि आपण वी ऑलवेज लुक फॉर द बेटर प्लेस टू गो फॉर दी वॉशरूम. ओके, सो जे तुम्ही एकतर इंडिव्हिज्युअल जे पॅड्स आहेत ना ते इंडिव्हिज्युअल पेपरमध्ये फोल्ड करून ते कॅरी करा, ठीक आहे. कारण की जेव्हा पण तुम्ही यूज्ड पॅड जेव्हा फेकाल तेव्हा तो न्यूजपेपरमध्ये रॅप असलेला चांगला असतो. पॅड, टॅम्पॉन्स, काहीही, इवन आजकाल हल्ली मेन्स्ट्रुअल कप्स पण मुली वापरायला लागले आहेत. दॅट इज ऑल्सो क्वाईट गुड. सो जे तुम्हाला कम्फर्टेबल आहे ते करा आणि जिथे चान्स मिळेल ना, जिथे चांगलं वॉशरूम मिळेल तिकडे तुम्ही तुमचे पॅड्स चेंज करा. हँडी ठेवा, तुमच्या टँक बॅगमध्ये ठेवा 2-3 एक्स्ट्रा पॅड्स किंवा तुमच्या इमिजिएट साईड पाऊचमध्ये ठेवा, थाय पाऊचमध्ये ठेवा, जिथून तुम्ही इमिजिएटली ॲक्सेस करू शकता. कर्जतमध्ये पोचत आहोत. महातीर्थरूप काहीतरी लिहिलं होतं पण वाचता नाही आलं मला पटकन. ॲक्च्युली आम्ही चाललो आहोत लेक व्ह्यू या रिसॉर्टमध्ये, जिथे आज आम्ही दिवसभराचा आमचा आजचा प्लॅन आहे. वाव, सुंदर. प्रति पंढरपूर आळंदी, कसली सुंदर मूर्ती केली आहे. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला. हेलो, क्या हुआ? अच्छा ओके ओके ओके, रुके क्या वो लोग? अच्छा, देखा ही नहीं मैंने. हाँ
अच्छा अच्छा, हाँ मैं आते हो, रुकते हो. हे तर आता मी पुढे गेलेले, पण आता युटर्न करून परत आले आहे. आम्ही इथे थांबलो होतो, माझं लक्षच नव्हतं ॲक्च्युली. थांबलो होतो इथे फोटो घेण्यासाठी. निघतोय, छान फोटोशूट वगैरे केलं, ग्रुप फोटो काढले, इन्स्टावर अपलोड केले आणि आता आम्ही इथून निघतोय. आज आमचं मस्त ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन आहे, सो छान टाइमपास होणार आहे. ये हाय गर्ल्स. सो मगाशी राहिलेला आपला विषय कंटिन्यू करूया. बरेचदा पिरियडच्या वेळेस आहे ना, आपल्याला बसायला खूप त्रास होतो सीटवर टू व्हीलरच्या. तर एकतर तुम्ही काम करू शकता की त्याची एक फुगवणारी एक सीट असते ना अटॅचमेंट, ती पण ॲक्च्युली बरी पडते घ्यायला. मी घेणार आहे एक, ॲमेझॉनवरून शॉर्टलिस्ट करून ठेवलेली आहे, एका मैत्रिणीने रिकमेंड केलं आहे. लाँग डिस्टन्ससाठी तर ती खूपच जास्त इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे दोन्हीचे फायदे होऊ शकतात तुम्हाला ती सीट वापरलात तर. किंवा जेल सीट तर तुम्ही लावू शकता सीटमध्ये, जसं मी माझ्या सीटवर जेल सीट लावलं आहे. पण माझा एक्सपिरियन्स तुम्हाला मी सांगितलं आहे ऑलरेडी की एक वर्ष होऊन गेलं आहे माझ्या गाडीला, आणि आता ती जेल सीट थोडी हे झाली आहे, म्हणजे बहुतेक ते जेलचं ती लेअर जी असेल ना ती थोडी कमी झाली आहे. त्यामुळे माझं लाँग डिस्टन्ससाठी माझं थोडंसं कम्फर्ट कमी झालं आहे सीटचं. सो येस, मध्ये मध्ये मी ट्राय करते होत आहे का बघूया. लेट्स सी. हॅलो. सो प्रयत्न चालू आहे हा कॅमेरा पण यूज करायचा, तो बघूया कसं होत आहे. पण ह्याचं अटॅचमेंट बरोबर नाही आहे इथे सध्या, फिक्सिंग बरोबर नाही, त्यामुळे तो पडतो, असा पडत राहतो सारखा. ठीक आहे, टॉपिक आपण घेऊया सेफ्टी फॉर दी वुमेन. एस्पेशली जेव्हा तुम्ही सोलो राईड करत असता त्यावेळेला सेफ्टीसाठी एकतर बऱ्याच गोष्टी आहेत. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे तुमचं सिक्स्थ सेन्स. जर का तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला इथे नाही थांबलं पाहिजे, किंवा जे काही तुमच्या मनात जर का डाऊट येत असेल, रिस्पेक्ट दॅट फिलिंग. बरेचदा आपण ही ना ओळखू नाही शकत आणि तिथेच आपण गडबड करतो. कुठलंही तुम्हाला जरा जरी मनात डाऊट आला ना की हां ओके, मला आता स्ट्रेंजरशी बोलायचं नाही आहे, किंवा मला ह्या आडवाटेला जायचं नाही आहे, मला हा शॉर्टकट घ्यायचा नाही आहे, लगेच डिस्कार्ड करा तुमचं डिसिजन तिथे, आणि जसं तुम्ही ऑलरेडी प्लॅन केली आहे त्याप्रमाणे तुम्ही तुमची राईड चालू द्या. हायवेवर शक्यतो कोणाबरोबरही पंगे घेऊ नका. सरळ चाला, तुमच्या ह्याच्यामध्ये चाला. उगाचच कोणावर रेस करू नका, कोणाशी पंगे घेऊ नका, कोणावर उगाचच जरी तुमच्या आजूबाजूला काही असतील लोक इकडे तिकडे अशी कधी येतात, आपल्या पाठीच राहतात, आपल्या पुढे मागे करत असतात. पण ठीक आहे, तुमच्यात हेल्मेटच्या आतमध्ये जेवढं बोलायचं, शिव्या घालायच्या तेवढं घालून घ्या, पण त्याला काही हातवारे करून किंवा बाकी काही असं चाळवू नका, त्यांच्या इगोला हर्ट होऊ नका. म्हणजे हे काही मी ह्याच्यासाठी नाही म्हणत आहे, म्हणजे ॲज अ वुमन मी असं नाही म्हणत की तुम्ही स्ट्रॉंग नाही आहात, पण कशाला घ्या ना, आपल्याला आणखीन मोठी राईड करायची आहे, खूप दिवस आपल्याला रस्त्यावर राईड करत राहायचं आहे, तर उगाचच कशाला नसत्या भानगडीत पडा. म्हणजे मी ह्याच्यामागे माझा अजिबात उद्देश असा नाही आहे सांगण्याचा की मुली तुम्ही स्ट्रॉंग नाही आहात किंवा नाही. अगदी तुम्ही कराटे चॅम्पियन आहात, काही असाल, पण जिथे आपण कंट्रोल करू शकतो आपल्या रागावर, आपल्या इगोवर, तिकडे कंट्रोल करायला काहीच हरकत नाही, असं माझं पर्सनली मत आहे. ह्याच्यावर कदाचित दुमतही होऊ शकतील काही जणांची, पण जे मला योग्य वाटतं आहे ते मी सांगते. तुमच्याकडे काही छोटेसे अवजार ठेवा, लाईक स्वीज नाईफ ठेवा किंवा पेपर स्प्रे ठेवा, असे काही हँडी गोष्टी ठेवा, जस्ट इन केस गरज लागली तर. शक्यतो गरज नाही लागू देत असंच मी म्हणेन.
दुसरं म्हणजे रात्री शक्यतो रात्री ट्रॅव्हल करायचं अवॉइड करा. एकतर रोड सेफ्टीच्या दृष्टीनेही, कारण की आपल्या इंडियातले रस्ते तुम्हाला माहिती आहेत कसे आहेत ते. सगळेच काही तुम्हाला छान हायवे मक्खन रोड नाही मिळणार. तर आपल्याला कधी खड्डे नाही दिसत, कधी कधी ॲनिमल्स येतात असे रस्त्यामध्ये तसं. त्यामुळे शक्यतो रात्री ट्रॅव्हल करायचं अवॉइड करा. तुम्ही जर का ग्रुपमध्ये आहात, तुमच्याकडे लाईट चांगला आहे आणि सगळ्यांना कॉर्डिनेट करून जात असाल तर गोष्ट वेगळी आहे. एकटे असताना अवॉइड करा. ठीक आहे, ग्रुपमध्ये असलं कसं तुम्हाला हेल्प मिळते पटकन कोणाची ना कोणाची तरी. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही सोलो ट्रिपवर असता आणि तुम्हाला राहायचं असतं रात्रीच्या वेळेस, अशा वेळेस हॉटेल्स थोडेसे व्यवस्थित शोधा. 1,500 रुपये तुम्हाला एक्स्ट्रा द्यावे लागले तरी चालतील, पण त्याचं रेटिंग चेक करा, रिव्ह्यू चेक करा. तुमचे जर का कोणी फ्रेंड्स किंवा कोणी रिलेटिव्ह जर का तुम्हाला ज्यांना माहिती आहे की तुम्ही कुठे चाललात तर त्यांना तुम्ही सांगू शकता की बाबा मी आता इथे पोचले, आणखीन 2 तासात म्हणजे संध्याकाळ होईपर्यंत मी ह्या ठिकाणी पोचणार आहे, कॅन यू सर्च फ्यू हॉटेल्स फॉर मी, असं रिक्वेस्ट करून तुम्ही त्यांच्याकडून, म्हणजे काय त्यांच्याकडे वेळ असतो, आपल्याकडे वेळ नसतो, कारण की आपल्याला कंटिन्युअसली गाडी चालवायची असते. मग अशा वेळेस ती व्यक्ती, मग कोणी असू दे, तुमची फ्रेंड असू देत, तुमची नातेवाईक असू देत, तुमच्या घरातलं कोणी असू देत, सो ती हेल्प तुम्ही घेऊ शकता. म्हणजे त्यात काहीच हरकत नाही आहे तशी ती हेल्प घेण्यासाठी. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही कुठल्याही रूममध्ये शिराल ना, चेक फॉर द हिडन कॅमेराज. ओके, आम्ही हॉटेलमध्ये चेक करतो, कुठलंही कितीही चांगलं हॉटेल असलं तरी प्लीज चेक फॉर द हिडन कॅमेराज. त्याचे बरेचसे ट्रिक्स आहेत हिडन कॅमेराज चेक करायचे. यूट्यूबवर चेक करून तुम्ही ते व्हिडिओ रिफर करून तुम्ही ते करू शकता. ड्रिंक्स घेताना पण जेव्हा आपण कुठे थांबतो रात्री आणि आपण जर का एक रिलॅक्सेशन म्हणून आपण बरेचदा ड्रिंक पण घेतो, त्यावेळेस पण जस्ट आवर्जून चेक करा की तुम्ही कोणा स्ट्रेंजर्स बरोबर तर बोलत नाही आहात ना त्यावेळेला. म्हणजे त्या काही थोडे जे आपले रेग्युलर एटिकेट्स असतात जे आपण अदरवाईजही फॉलो करतो ते सगळे ह्यावेळेस तर 100% गोष्टी फॉलो करणं जास्त गरजेचं आहे जेव्हा तुम्ही एकटे ट्रॅव्हल करत असता तेव्हा. हे असं मी म्हणत नाही की कोणावर विश्वास ठेवू नका, खूप चांगली लोकंही आहेत जगामध्ये, पण तुम्हाला कळेल. म्हणजे तुम्ही आपल्या बायकांकडे ना, आपल्या मुलींकडे ना एक पॉवर असते, 6th सेन्स ही एक पॉवर असते. आपल्याला पटकन कळतं की कोण कसं आहे ते. हे देवाने दिलेली आपल्यासाठी देणगी आहे. त्या देणगीचा पुरेपूर वापर करा आणि तुम्हाला काय वाटतं ह्या गोष्टीकडे लक्ष द्या, इग्नोर करू नका. इथे आम्ही आलेलो आहोत लेक व्ह्यूमध्ये. ओके, सो हिअर वी आर. This is our stay for a day. Biker babes. Wow. Curiosity हो रही है guys. खोल. Pink. Yes, बहुत मस्त है यार. Come on, girls.
biker babes for this lovely hamper. This is really cute. Thanks Deepali. Thank you auntie. Chalo. See you. Bye bye. We are leaving from here. Okay. गाईज जर का तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज डू लाईक शेअर सबस्क्राईब टू माय चॅनल मोबी टेल्स. ठीक आहे. आणि तुम्हाला इंस्टाग्रामवरही फॉलो करू शकता. सेम प्रोफाईल आणि आय डी आहे मोबी टेल्स बाय शिल्पा. मोबी टेल्स बाय शिल्पा. ओके. चलो. Gang is waiting there and we will leave in 2 minutes. गणपती अप्पा मोरया. हर हर महादेव. जय श्रीराम. लव यू ऑल. बाप रे, सकाळी इथून जाताना लक्षात नाही आलं की हा रस्ता एवढा खराब आहे. गप्पा मारत बसले होते मी त्यावेळेला. पण हा ना चौकमधून आपण जेव्हा आतमध्ये कर्जतला निघतो ना तो रस्ता आहे हा. ॲक्च्युली कन्स्ट्रक्शन चाललं आहे एका साईडचं, त्यामुळे ही बाजू पूर्णपणे खराब झालेली आहे आणि लिटरली ऑफ रोडिंग करल्यासारखं वाटतं आहे. आणि ही एकच लेनमधून ना पुढून आणि समोरून, म्हणजे मागून आणि समोरून दोन्हीकडून गाड्या येतात. त्यामुळे वीकेंडला तर भारीच मजाच येणार ह्या रोडवर गाडी चालवायला.